काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना आणि बिस्किट काय असेल गव्हाचे पाव कसे देत हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी सफाई काय काम आहे तुम्हाला पाणी हा भरितो दळ नाही आणतो पोर हे झोपितो पोर कुकर तुम्ही लावितो शिट्टे हा मुजितो काय करतो दीड वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्याचा काही वाटत नाही का दीड वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना अका स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही सांगाय तरी लाज वाटते तो एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नये ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळे भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये आम्ही दोघं संगत असू विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतित जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा काय पण तिथं जावा असं चालतं का नाही पहिली विनोद नाही झोपेला किंमत आहे जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची आत बैल गावाच्या बाहेर नेत होती नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं चालले काय आला काय मधी बैल मार म्हणता हा टायल गुंडाळून डबडं घेऊन चालला त्याला राम राम बाजारला चालले का तो बैलच घेऊन मागे यायचा तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये पोरांनो आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट गॅस पेटवते ती आजी पाणी तापवते ती आजी चहा करते ती आजी आणि जांभळ्या सगळ्यात उशिरा उठते ती करेक्ट आणि आईताच्या ढोशी ती मम्मी घ्या आता मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं आता हे तुमचेच आहेत पटापटा पोरांनो पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्टर कोण मम्मी करेक्ट आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात करेक्ट काय आला हे मी बोललो असतं तर राग आला असता असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवालीने लगेच क्लिप तयार करायची इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या दिली ठोकून पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या खरं नाहीच आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना अख्खं युट्यूबला नाही टाकायचं नाही कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो अशी ठोकायची त्याच्या तासून आणि इळ भरती एवढेच बाण असं म्हणले खपा खप बाण घुसत्या बाण येत्याच कुडून काय त्याच वाक्याला इळभर बाण असं म्हणले 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या 30 बातमी सुपर फास्ट 30 महत्वाची 30 आता ताजी 30 आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30 असं पैसे कमवायचे यांनी इज्जती घालायची आपल्या जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं कधीच नाही
वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट दोन मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. पदवी इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली नालायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा. काय नालायक अवलादीचे लोक आहे. नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हाणला पाहिजे आणि चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक सापडला. तो कोणी शोधला काय तो गाऊन? सासूलाय गाऊन, सुनालाय गाऊन, आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो. तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बघू. तिला खाण पटावला. काय लोक नवीन आणतील. चांगले गोल गुलाबजामू होते, दिले लांब करून. आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं, लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय? का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली, ती आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत. ते आपलं पत्रिका त्या बंद झाल्या. ते बोर्ड आणलेत रस्त्याला, फ्लेक्स. त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाचे लावा, कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा. ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अहो पाहत नाही, हो पाहत नाही. तो भंगरी नवरदेव मग ती नवरी झक मारायची तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. नाही तर गळ्यात हात. फोटो आहे नवरीचे फोटो ते इतके बिंडो घेत घागरा घालते. घागरा 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 आणि घागरेचं एक टोक हातात धरती. इतकी साबण आहेत आंघोळीला, मोरी तुंबली फेसानं आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारा अवलादीचा. तो बायको केली का नक्की? तुला जर गड्याच्याच हातचं गोड लागतं, झुराळ पडेल रस्सा खाता डांबरीला नालाय गहू. घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला? रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची, आणि त्या भाजायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला उलट नाही, हुक आहे हुक. 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मह्या पुढं बसेल आत्ता कीर्तनात. आणि रोट्या खाऊन आला का अख्या रात फॅन लावलं तरी घाणवाद जाईन घरातून. खायला हा विनोद समजू नका. गुन्हेगारी मारामारी आहारावर आहे. गुन्हेगारी का वाढली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा मर्डर करतो. याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याची नाही.
हे आमच्या रांगेत हे पोर उभे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण चोर होणार नाहीत. चोर नाही होणार. माळकऱ्याची ताकद. तुम्ही आमच्या संग भजन करू नका, नुसते आमच्या संगतीत राहा तरी बरबाद होणार नाही. शेजारची बाई भजनाला जातील, आपल्याला भजन येत नाही ना, फक्त तेच रंग जाऊन बसा, जाऊन बसा. निदान 2 तास पाप तरी डोक्यातून जाईल आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही. तिच्या भजनावर जळू नका. तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा. लोकांनी देवाचा खेळ केला, खेळ त्याला आपल्याला देव पाहायचा नाही. आता लागला करंट तुम्हाला. आता याला देवाने तयार केलं, केलंय ना, याला असं तयार केलं का देव याने व्हायचं नाही, याने देव पाहायचा नाही, याने देव व्हायचं. याला राक्षसही होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा. लोकांना वाईट वाटतं, पण ते चुकीचं आहे. हालचालीतच जावं. घरच्यांनी थुकेपर्यंत आपण राहू नये. काही माणसं चालू चालू गेली, काही औषध पिऊन गेली नाहीत. नळी घालून आणली, ओके, इकडं नळी घातली, इकडं काढली, ठणठणी दे. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटातच कवर. पाहुण्यानेच फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून ती आहे मात्र का यंदा राहत काय नो जाईल. आणि काही माणसं चालू चालू गेली. एक वाक्य सांगा, शरीर पारतंत्र्यात न जाता जावं. याला कोणी लघवीला नेऊ नये, याला कोणी बाथरूमला नेऊ नये, आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये, इतकी वेळ याच्यावर येऊ नये. देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, केला. आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या. पा कुठून आलोय कुठेकडे आपण. ओम तयार झाला, 4 खाणी तयार झाल्या, आणि त्याला 18 गोष्टी दिल्या. 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट. 18. एक, आहार. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलाला मैथून आहे, माणसाला मैथून आहे. पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मोर द्या, त्याचं अजून कोंबडी खाल्ली नाही. आणि वाघ किती दिवस उपाशी मोर द्या, त्यानं गवात खाल्लं नाही. पण हे वट वागुळ असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही काही यानं खाली नाही. इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला आहार आहे, याला आहार आहे. आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो, महिला पुरुषांच्या बीजेचा दिवस, बीजेचा महिना आहे. आहाराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे? खायचंच नाही ना. एक तर मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कुठं काय आहे तुम्हाला? फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात, पांढरी केस काळी केल्यात, बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय? JCB घेन, ट्रॅक्टर घे, दाबा टाक, पंप टाक, मरतो का? खायला कुठं काय? खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या गळ्यात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर बरं, कर बरं, मी तो सत्कार करतो. जाऊ दे मरू दे, तुला खोबरं कळत का? काजू बदाम तर तुझ्या खानदानी तो पाहिले नाही. मग काय खाती? बोंबलाची मिरची आणि अंड्याच्या पोळ्या. काय दरिद्र. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. अख्खं जीवन आहारावर आहे. हो, ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मूर्त, ते गायन सम्राट होते, म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले? हे यांनी कमवलेली इस्टेट नाहीये, ही आशीर्वादाने मिळालेली इस्टेट आहे.
यांनी कमावलेली नाहीये, कोणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. 2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टीत द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे, हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टीत द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा आणत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कशा? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही. डिरिंग करीत नाही, ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगडय. एक आहार झालं बरं का? खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. ऐ बर्गर काय? सकाळी उठल्या उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय का? सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय, मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट का आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये, होय लांब जाय. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची, नुसत्या झोळीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच बोरती, आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई, बाळाला दूध दूध. एक आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. एक हात फक्त माणसाला आहे, आणि याने दान करीचा, आणि चांगल्या ठिकाणी करीचा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाची बोकडे कापली. चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही, आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं, जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय अवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची? मुलीच्या लग्नाला फटाके 82 हजाराची, नवरदेव बायरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका, उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं, आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटर वाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशातही पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे बुडतात का?
पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल, तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे, भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिलेत, आणि तुम्हाला गरीबाचे द्यायचं, गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात, यमानला थांब, अजून वसूल करू दे मला, तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात, आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं, यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं सोपं आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला नाही आलं तर तू चपला चोरायचा. तू का एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लाव का? तुला सुईचा आहे का तू? नाही, मग कशाला वाईट वागायचं? चला परत पुढं. दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीत आहे. मा नाव आहे का? आहे तो नाव तिथं आहे, स्मशानभूमीतही आहे, तू परदेशी येणार आहे म्हणून. दान करीचा. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते, पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना, हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक, व्याई भेट. ती कोणी आणली नालाय का नाही? पहिले याही भेटत नव्हते यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. ये नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोरेनं फापलवल्यामुळं आघाडी बिघडला होता. आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याई आले ना भेटायला एकमेकाला. आता याई कशी भेटावं? याई पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी. तर तसं याई जागेवर मेला मांडवात. पाहता काय माहिती कुणी आणला तो याई भेट? आता एक बावळात पण आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक, पैसेवाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ती स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय, स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा. अरे फार वाट लावून टाकली वाट. तू मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी. तुम्ही काय काळजी करायची नाही, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं, याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला. आता माझ्या पुढं मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं. आणि तू बावळी ते भावराय म्हणते का? ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बाई सही कर, थांबत्याला नाही विचारू दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो, आता राग येईल, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना,
भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतार्यावर 50 नाव आहे, कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा एखादा गुंठा तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही, ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठेवा एखादा एकर, पण त्या मागच्यांच्या कुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो, दावा लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही, काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिठून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसतात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा, 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं, गेलं ना म्हातारा. आता एक हाती फोडायचं कसं व्हायचं? अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागायच्यात का काय जरा चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलंच आता. धाकट्याची बायको आली, थोरल्याला म्हणा मी 10व्याला रुपया देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडे म्हातारं मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगट आणलंय, आपल्याकडून 10व्याला रुपया मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका, पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना, चिप्पी करतात 3 जण आणि नाही पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंड नाही, तो झेंडा नाही, लाकूडही नाही, मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच, वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेली तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामण मला तीळ तीळ, हा तीळ तीळ. ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे, पाहता काय नाहीये. अहो 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही करते थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे तो लायकीच्याला. आता तो आवला दिसाच, तो म्हणतो लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर. महिला म्हणतो खरंय का खोट आहे? तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामाकडून आणलाय. हा गुरु मामा. 4 माणसं अशी आहेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे. 4 माणसं, एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून. त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय? माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय महाराज? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते. बरं ते शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत आपल्याकडं. आता श्राद्धाला ते श्राद्धविधी करताना तो पेटायला आणतात लोक. ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. टोपी डोक्यात घुसत नाही, टायल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही. एक बाजू काही उघडी, तुम्ही वाटले तर घरी गेल्यावर हे झाकलं काही उघडं, हे झाकलं. वाटलं तर घरी गेल्यावर माझ्यावर विश्वास नसला टायल घ्या. हा विनोद नाही मला. आणि ते 3 गोण्या भरतात त्या टायलाच्या. त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं 5 वह्या आणि 5 पेन आणायचे. 5 वह्या आणि 5 पेन आणायचे आणि त्या पालकाकडे द्यायचे. त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाच्या 4 मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं 1 वर्ष गेलं. या गोष्टी आपण आता बंद केल्या पाहिजे महाराज. ती काळाची गरज. तुम्हाला वाटतं कलियुग आहे त्याला काय होतंय? काय होत नाही. पाप कराच, पण काळ कोणाला सोडित नाही हे ध्यानात ठेवा. आणि आज सगळ्या जगात बलवान कोण आहे? काळ आहे. आणि आज लोक सगळे काळाच्या विरोधात वागतात. 90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे. काय गरीबाच्या 30 खायची गरज आहे तुला? याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. इडी पोरं पैदा कर, गाव बिघडून दे, आणि रिटायर झाले कुत्रीचा मुका घेते. तुला सांगितलं कोणी? काय काय खरं कोणताच बरं सोयीचा आहे तुझा? कोणत्या सर्व्हिसवाल्याचा पोरग बापाची इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे? बोटवर कर बरं.
तुम्ही डोकं खाजवा ना. तुम्ही जर काळाच्या विरोधात दना गरीबाचे ईस खाय तीस खाय आणि रिटायर झाल्या वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा, सगळे क्लास वन आहेत, ईस तीस खाणारे. ते आपल्याला ओळख करून देतात. मी अभियंता होतो, मी विस्तार अधिकारी होतो. त्यांना नाही वाटत सांगाय मा एवढा विस्तार झाला का काय नाही. मग त्याला विचारलं आता काय, आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडे वाटून. अरे काळ आहे तो महाराज. आतापर्यंत तुकोबऱ्या कुणालाच धन्य म्हणले नाही, पण काळाला धन्य म्हणले. याचा का अभ्यास करा जरा नीट. काळाला ज्या दगडावर भजन करीत होते तो दगड बोलत होता. तुम्ही अभ्यास करा. कागद बुडाला नाही, तो कागद ब्रह्म शब्द सांगत होता. तुम्ही अभ्यास करा. गाथा म्हणजे 5वा वेद आहे, पण तो पाण्यात बुडाला नाही बुडाला गाथा. पण तुकोबरायने गाथ्याला धन्य नाही दिले. छळ करायला तुम्हाला उत्तर सांगा. काळ बदलतो. सगळ्यात जास्त विरोध करणारा पठ्ठ्या तुकोबरायच्या आरतीचा लेखक झाला. तुम्ही बाकीचं काय घेऊन बसले. अभ्यास करा. सगळ्यात मोठा तुकोबरायचा छळ ज्यानं केला त्याचं म्हणणं आहे तुकाराम महाराज ब्रह्म एक आहे. तुम्ही कोण आहे? 4 धाबेन 2 जीसीपी 3 बार म्हणजे तू शेठ समजतो. 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप आहे तू. आणि हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात यांची कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय गाजर आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याच्या का मुतारी नांगरीतो का चाललंय. यांच्याकडे काय आहे? हे फक्त कडक कपडे घालून बोंबलत याच्या डाव्याला आणि त्याच्या मौतीला हिंडत काय करते. सकाळी उठल्यापासून दावा बाळात पण बारस हिंड. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काय कळत नाही गाजर लोकांना. ही फक्त कडक कपडे घालितात, पांढरी केस काळी करीतात, मिशा काढीतात, भारीतला ब्रँड पेतात आणि बायकोला घोडा लावितात. काय करते नाही. स्वतःला शहाणं समजायचं. पण ध्यानात ठेवा. परत वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. सगळ्यांना दाबाल, काळाला दाबू शकत नाही. एकच वाक्य आहे. भारताचा सम्राट तो काय बंद पडेल डेअरीचा चेअरमन नव्हता का, बुडालेल्या पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन नव्हता. 80,000 बायका ज्याला होत्या तो तर मेला, पण भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. धृतराष्ट्र. का? धृतराष्ट्र आंधळा नव्हता. हे पोथ्या वाचणारी भावलाट आहे ती. धृतराष्ट्र आंधळा नव्हता, आंधळ्यातला आंधळा होता. आता आपण खरे आंधळे आहेत. बसलेल्या कोणत्या माणसाला माहित नाही पाप करणं पाप आहे. दणका चाललाय पाप करणं. दुसऱ्याचे भोंगे बांधून 40-40 वर्षे तुमचे दुसऱ्याचे झेंडे घेऊन बोंबलत गेले. अजून तुम्ही पसायदान पाठ केलं नाही. तू कार्यकर्ता होऊन काय वांग मिळालं का तुला? काय मिळालं काय? तू काय मिळालं? ज्यांच्यासाठी बोंगे बांधले त्यांनी असं कमावलंय का 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघल. तू एका समोश्यावारी येळभर सभेला हिंडतो म्हणजे तू नालायक किती आहे. आणि एकच समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. तो कमावलं काय? म्हणजे डोकंच बंद होईल. अजून 10 मिनिटं आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला. काय करताना माणसाचं जातं काय? 5 मिनिटं घ्या. तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. माणूस मेला रडतात माणसं शरीराजवळ. पेटवलं ते प्रेत आहे, जाळलं ते प्रेत आहे. तसं पेटत नव्हतं, टायर वापरला प्रेत आहे, मीठ वापरलं प्रेत आहे. मग शरीर जातच नाही. हे पहिलं ध्यानात ठेवा. ही 10व्याची प्रवचन करणारी नीट आहे का? यांनी पार नदीवर येडी लोक करून टाकली. आणि सगळ्यात लबाड प्रवचन म्हणजे 10व्याचं.
भाषण तर शहाण्या माणसानं ऐकू नये, डाव्याचं भाषण ऐकू नये. करणाऱ्याला करू द्या, त्याचा धंदा आहे. पण ते ऐकायजोगं भाषणच नाही का. कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती. बरं, ज्यानं ज्याचा बाप उचलून आपटलाय तो आपल्या बापाला श्रद्धांजली देतोय म्हणजे न्याय किती मोठा आहे. त्यानं त्याचा बाप लाईट बंद करून आणलाय, तो आपल्या बापाची माहिती न तिला सांगतोय. आणि डाव्याचे भाषण करणारे ध्यानात ठेवा, तुम्हाला आता तुमच्यातलं म्हणून सांगतो, इतकी वाईट लोक बोलत आहेत तुम्हाला खाली बसल्यावर. कचा कच घोडा लागतो लोक, तुम्हाला माहित नाही. ते आता तुमच्यातलं म्हणून सांगतो. आणि तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. लोकांनी बाप बनवले, तुम्हाला का आला मानतील घेणे. समाज फक्त तोंडावर बोलत नाही. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ. आता 30 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरला. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात एकच गुण आहे, मी फक्त खरं बोल. त्याची फळं बघितो, फळाची नाही आहे. उठलो का लपडं सुरू, झोपेतून उठायचं लपडं सुरू. आज शिळीला दाबून मारला समाज ह्या लोकांनी, दाबून. सगळे सहकारात नोकरी करणाऱ्याला म्हणावं पगार किती असू दे, त्याला काही खात नाही कोणी. तू फक्त ज्यानं नोकरी लावलं ना त्याच्या विरोधी पक्षाच्या सभेत जाऊन उभा राय. सस्पेंड. साहेब म्हणले बैल गाभण, चूक जाणला. जर गाभण म्हणला तू तर साहेब म्हणतील अर्ज न देता बैल गाभण राहिला. मग आपण म्हणायचं बैल जाणला आणि बैलाला गोरा झाला, आता बरोबर. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं, आता एकदम बरोबर. दाबून मारलं तुम्ही असेच मारणार. आता माया पुढे बसलं का, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो, धंदा आहे त्याचा, झाला आमचा गेम, चालले. काही नाही मला. तुम्ही अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. छत्रपतीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय पाहिजे, बुट चाटायची सवय नाही पाहिजे. आपलं आयुष्य बुट चाटण्यात गेलंय. आता एवढे माझ्या पुढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला, चालले त्याच्या मागे. इंदुरीकर गेला उडत, तुम्हाला काय घेणार भिका. त्याला इंदुरीकर त्याचं काय माझे, हा या. तुम्ही आयुष्यभर हेच करणार मला. आणि तुम्ही नुसते करीत नाही, तुमच्या पोरांना ती सवय लावली तुम्ही. अजून बधीर व्हाल 10 मिनिटात. शरीर जात नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 15वा अध्याय असं म्हणतो, प्रकृतीमध्ये आत्मा देह आला का ती भोगतो आणि जातो. शरीर जात नाही, देह जात नाही, आता शिल्लक राहिला तो आत्मा. आणि त्या आत्म्याचा मोठा तमाशा झालाय. कुणी म्हणतं आत्मा जातो, अरे बाबा हो, आत्म्याला पाणी भिजित नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र कापीत नाही, अग्नी झालीत नाही आणि पाणी भिजित नाही, फक्त चैतन्य ट्रान्सफर होतं. शरीर. म्हातारी आजारी पडली, पुरी भेटायला आल्या. बरं, आपले पाहुणे इतके विचित्र बाया, आजारी माणसाला भेटायला केळण सफरचंद. अवघं महिना झाला तिनं भाकरी सोडून दिल्या, तू चालली कुठं थोबाड वाशीत केळण सफरचंद मोर घेऊन. आणि 7-8 बाया लगेच तिला पाहिला. आता शेवट आला ना म्हातारीचा. आयुष्यभर नाही आल्या कधी दरिद्री, पण महाराज टायमाला आल्या. आणि आल्या का पायाजवळ बसा, तुला जागा नाही दुसरी. मी एक लगेच पाय दाबून पाहते, गार पडले. कोणत्या कॉलेजला होती तू, तुझ्याकडे कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे. गार पडले पाय, आता जवळजवळ आठवण. दुसरी लगेच नाकाचा शांडा पाहते, कल्ला बाई आता ना. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, मात्र सोनं लपून ठेवा आणि पुरीला बोलवा. आणि आल्याच बाई पुरी काही सुईच्या नाही आल्या, केळण सफरचंद. आणि त्यांनी पाहिलं म्हातारी पैसे 7-8 बाया बसली. त्यांना वाटलं म्हातारी मेली, तिनं केळच फेकून दिली आणि मोठ्यानं वाळली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीने गपक्यात डोळे उघडले आणि तिचं पाहिलं आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली, माझ्याचा माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं, म्हातारी गेली.
म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1.5 महिना आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या सगळ्या लबाड्या आहेत महाराज, या लबाड्या. याच्यात काय नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, आता महाराज मंडळी बरीच आहे, हे स्वर्ग बिर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा, मी आपल्या बजेटमध्ये बसत नाही. स्वर्ग आता समजा मी मारायला लागलो, माझं पोरग माया पोराच्या डोक्यावर मांडीवर माझं डोकं आहे, तो मला पाणी पाहिजेतोय, मग आता मी त्याला ओवी सांगन का? मी त्याला सगळं घेच सांगणार, सगळ्या उदाऱ्या गोळा कर. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याची कांदे माझ्या डोळ्यात देखत झाली पाहिजे. आणि कचेरी जे रस्त्याचं भांडण चाललंय ना, भले 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण माघार घ्यायची नाही. आणि घेतलं तर तुम्ही पोटचा नाही आणि मेलो आता स्वर्गात काल जाईल. तुम्हाला 3 शब्द सांगा, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफाडून मारा हा नरक आहे. हे स्वर्ग. आता काही माणसं म्हणतात ते वर गेले, वर कुठवर जाईल समजा. आता समजा याच्यातल्या एखाद्याला वर जायचं ठरलं, कुठवर जाशील तू? चल आम्ही खालून पाहतो, कुठं जातो? भूगोल असं सांगतंय आकाश जिथं जमिनीला टेकण्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्ही वर कुठं जाणार? एका वाक्य सांगा, हसत हसत जगा हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही पहा. आणि जर असं असतं तर काळाला नेल्यानंतरही तुकोबराय परत निळोबरायासाठी खाली आलेच ना, आले का नाही? संताजी महाराज जगण्यासाठी आलेच ना, स्वतःच्या मुलीसाठी. आणि माऊलीचा जाण्याचा संबंधच नाही, समाधी संजीवन आहे. तुम्हाला हे सांगितलं कोणी? म्हाताऱ्या 2 म्हाताऱ्या गप्पा मारतात दुपारच्या पारी. माझ्या लहानाचा लहान आहे ना, लहानाचा लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आजा जेवढे गुण होते, आता त्याच्या आजाचे गुण गावातल्या बायांना काय माहिती? तुलाच माहिती आहे ना. मला तर कधी कधी असं वाटतं बाई, म्हणा म्हणा त्याचा आजा परत आला, येईल ना. तो तुझ्याच काचनं गेला, तो येईलच का आला मला. महाराजांची स्पष्ट भाषा आहे, जन्म नाही रे. आणि गाथा म्हणतोय, शेवटचा दिवस गोड, शेवटचा दिवस गोड, जावं लागतं. मागच्या जन्माचे भोग वगैरे यायचे. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटचा प्रश्न असा होता, शरीर स्वर्गाला जात नाही, वैकुंठाला जात नाही, पाया पडून सांगतो सगळ्या गोष्टी भजनावर अवलंबून आहे. आता शेवटचा प्रश्न राहिलाय, माणूस मारण्याला का ते आपल्या गप्पा या एका गप्पे हे याला काही शेंडा नाही बुडूक नाही. माळकरी होता बाबा, माळकरी नीट मारतात असा कोणता ग्रंथ आहे? आता मी माळकरी आहे, पप्तवानी बोलतो. महाराज टायमाला आमलेट मागू शकतो, त्याचं काय सांगतात? तुम्ही असं बावलाटवानी काही काही तर म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावलाटवानी मी गंगा पूजन घातलं, मर तसाच. कोणी सांगितलं? मी अजून काशीला गेलो नाही, जाणार आहे नाही.
आपली परिस्थिती नाही. काय इतका सोपी ओवी आहे महाराज. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी वेच किजे. काय ओवी आहे 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, शरीर काशीला जाऊन तिथेच ठेवावं, नाहीतर अखंड भजनातच काशी आहे. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राची अशी स्थिती इडी झाली, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा बाहेरच्या राज्याचा आहे. आता तोंड जोडायची पाळी का नाही. शिवपुराण सांगणारा बाहेरून येतोय आणि तो आपल्याला शिवपुराण सांगतोय. आणि ह्या जगातलं पहिलं शिवपीठ आळंदी आहे. शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे. या लोकांना समजून सांगल कोण, हाच प्रश्न आहे. हे म्हणजे नाही, बाहेरच्या राज्यातल्या माणसाची कथा आहे ना, जात्या 2-3 कोटीवर का, पण रंगती रंगव. अरे बाबा, महाराष्ट्रामध्ये पहिली शिवपीठ आळंदी आहे. आणि त्र्यंबकेश्वर तीर्थ नाहीये, तीर्थांचा राजा आहे. आणि निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचे गुरु आहेत. पार ह्या लोकांनी त्या पोथ्यांचा तमाशा केला पार. आणि ते पुराणच कुठून आणलंय काय कळानं का. हे भागवतकार यांनी तो वेल्टच चालवले. पहिले 2-3 दिवस कथा बरी होती. दुदुकारी आत्मदेव बामन, नारदाचा पुनर्जन्म, त्याच्या आईला साप चावणं, पुरू राजा जन्माला येणं, पांडव वनवासाला जाणं, राम वनवासातून येणं. पण कृष्ण एकदा जन्माला आला का कथेतला मांडव पिसाळलाच. नुसता डान्स हा क्या कथेत. म्हाताऱ्या उड्या हाणतात, बाया उड्या हाणतात, कथाकार बिगादी हलो हलो उड्या हाणतो. अरे काय चाललंय. आणि इंद्रिक मी झालोय वाल्या कोळी, खातोय शिव्या लोकांच्या. गुन्हा एकच. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, ते कार्ड छापी देत आणि ते कीर्तन समजलं का येड्यांना वाटायचे. आणि त्या कार्डावर छापी देत काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरितो का. आता 31 वर्ष झाले महाराज. हे नट ना नट डांबरीव मोकळा झाला. अख्खं आयुष्य गेलं डांबरीव. आता रात्री यवतमाळला होतो, आता इथे नागपूरला होतो रात्री, आता इथे. आता अजून 2 काढायचे. इथं नट ना नट दिला झालाय. हे काही नवीन आणायचं. मध्ये मध्ये आपल्या लोकांनी तो बावळटपणा आणला. कडून लग्न जमलं का त्या नवऱ्यानं डोंगराला उड्या आणायच्या. येड्या बाबळीत पळ, कुत्र्या मागं पळ, मोकड्या बस, शिळीचा मुका घ्या. अरे काय तमाशा उठवला. त्या अर्धल्या चड्ड्या घालायच्या, पळा कपाशीत, पळा तुरीत, ते दोघं. आणि ते कॅमेरेवाले त्याच्या मागं स्माइल 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 स्माइल, कुत्रीचा मुका घे, मोकड्या बस. अरे काय तर आख्या गावतात तेच ना, अशा गिन्नीतही तेच, आख्या घासातही तेच. पळा 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 पळा, अर्धाले कपडे घाला आणि काढा आणि ती एकत्र करा शूटिंग आणि ती लग्नात दाखवा. वा येडेपणा तो. आणि ते वराड नालायक आणि म्हातारी माणसं, ते माझ्या नातीसारखी दिसती. अरे तुझी नाताची दिसती काय. ते मी पिसळून मी ज्याच्या मागं लागलो ते बंदच करतो. मला प्री वेडिंगचा खुट्टा चुपटून टाकला. प्री वेडिंग राहिलं का आता. काही नवीन आणायचं कुठून नवी. क्षत्रिय आपण 96 कुळी माणसं येतं. आपल्याकडे पैशापेक्षा इज्जतीला किंमत आहे. आपण माणसं कोण आहे, आपली खानदान काय आहे, आपण कुळात कोणत्या जन्माला आलोय, हे लोकांना दाखवायचं मावळाटवाणी. आणि आईबापांना यांनी डोंगराला झोपड्या बांधल्या होत्या शूटिंगला. हाय रे येड्याचा बाजार. काही नवीन आणायचं. आपण कोण आहे. आता तो मठ्ठा कोणी बनवला त्याचा एक शोध लावला पाहिजे. आता सुरू झालाय लग्न साराय. नुसतं पांढरं पाणी, त्याच्यात दूध नाही, काजू बदाम तर खानदानीत नाही. हाना हानले एकानं 20 गालास त्याला. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईन तो. मठ्ठा कळच काढी नो. उभं राहिलं का काढ 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 काढ, बसलं का खाळ 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 खाळ. काय तो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा गेली चहा आणू का, काय आग लागली. वजने ध्यानात ठेवा. अख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर बावला डोळा देवान झोपायचं का. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतोच का आला मारा.
अख्या रात एवढा त्यात घेण्या नाही. भजन लईत लई 10:30 11 अखेरा 2-4 उताने पडेल म्हणा तू उठन जा घरी का आला म्हणा. आणि भजन हे असे कीर्तन बिर्तन असले तरच करायचे. ही 5 वर्षाची भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. तुला काही विचारलं चालले थोबाड वाशीत गट्टीन हातुडीन पेटीन अख्ख्या वड्याला भजने. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी त्याच्या दारात जाऊन एवढायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव पिऊन झोपला. आणि 10 जणी हेल घालीन जणी मालिका पाहते आई कुठं काय करते. असं काय एक वाक्य सांगतो तुम्हाला. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे? माळकरी. त्याच्या गळ्यात ही माळ आहे ना त्याच्या इतका श्रीमंत कोणीच नाही जगात. उपाशी राहिलाय उघड आहे. आता हे एवढे टाळकरी आहेत काही नाही वट सुद्धा हलवलं नाही तरी 500 आहेच. या जगात तुम्ही पहा माळ करे इतकं आनंदी जीवन. बरं एवढंच नाही मला वागणूक खालची देत नाही लोक माळ करायला. चांगली जेवायला येणार आहे का काय करू. हे सप्त्याला 7-7 दिवस कलाकार राहतात. 7 दिवस यांना कालवण विचारून घेते लोक. घरी नाही घरी जर बायको म्हणलं शेवगे शेंगा आजही केला तुमच्या तोंडाला चव लागली नाही तुम्हाला बाहेरचा चटका लागलाय. खरंय ग मी खरं बोलल्यानंच गोत्यात येतो ध्यानात. काही नाही मला या जीवनात आनंद आहे. म्हणून तर महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे सुखे शेव ब्रह्मा. काय भाषा आहे. हा आनंद आहे. आणि हा आनंद वारकरी सोडून दुसरा कोणी कमवू शकत नाही. आणि वारकरी इतकं मानाचं जग नाही कोणाचं नाही. हे बाकीच्याला काय आता कोण खातं तुम्हाला. TV 11 पासून कोणता तरी फोन तरी आहे तुम्हाला. आता 29 पर्यंत असेच. आता पुन्हा आली दिवाळी 3 महिने तुम्हाला थोडी बरं आहे यंदा. चला आणि महाराजांची भाषा आहे. हे झालं श्राद्ध. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते. सुलत भाऊ म्हणजे दुश्मन कुणासाठी करीत बसल्या. मग ज्याचा कार्यक्रम राहतो ना मेन तो दगडावर बसत राहतो उघडाच. ते तिळ सोडाय हा त्याच्या बशी गेला राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसले. मग ताटलीतले तरी 92 दे. करतो काय खेळ झालाय महाराज खेळ. आणि ह्या जगात इथं आलतो बरं का आपण पहिल्यांदा सृष्टी तयार झाली तेव्हा ओम तयार झाला. पर मुळात आहे बरं का. आता ओम मध्ये 3 अक्षर आहेत अ उ म. 9वा अध्याय असं म्हणतो ओंकाराचे कुशी अक्षरे अ उमेरेशी. आकार उकार मकार तयार झाला आणि त्याला जी चितकली तिचं नाव माया. हा सगळा तमाशा मायेचा आहे. लोकांना काही घेणं नाही. म्हाताऱ्या बाया तुमच्या पोराला सुनाला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल 5 वाजता आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुना काही एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना माझ्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. गेले दोघं निघून. म्हातारी बसली ते नातू सांभाळी. नागपुडीत वर घालतंय पदर वडीत आहे केस वडीत आहे खाऊन देत नाही ताटलीच फेकून देते. तिनं चहा गेला आणि यानं बशी सगळं फेकून दिला. तरी म्हातारी म्हणते काल ते दोघं नव्हते पण पोरांनी गे. ऐका आता विश्वात्मके येणे वागेदने पुढचा शब्द आता इथंच थांबा. तो शावे किती वेळा झाला. आता पुढचा तो शोणी याचा अर्थ असा आहे तो शावे आणि तो शोणी मज द्यावे. अगोदर मला ब्रह्मानंद व्हावा आणि मग मी जगाला द्यावा.
एवढं खोल कोण पाहते त्याच्या पुढे अजून परत गोठाळा. चला कल्पतरुषे. कल्पतरू याचा अर्थ पूर्ण इच्छा करणारा. आरव याचा अर्थ समुद्र. समुद्र इतक्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. पण तिथं एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चेतना चिंता मनीषे गाव. बोलतीजे आर्ण पियुषांचे. जुनी कीर्तनकार मंडळी, गीतेमध्ये धर्म शब्द आहे, पण ज्ञानेश्वरीत धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरीचा फक्त पहिला श्लोक आहे धर्म क्षेत्रे कुरु. पण ज्ञानेश्वरीमध्ये धर्म शब्द नाही. आणि गीतेमध्ये 108 वेळा धर्म शब्द आलाय, पण ज्ञानेश्वरीत स्वधर्म आहे. आपण तपासच काल करतोय मग. आता सगळे टाळकरी मला सांग, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती आहे? तुम्ही मला एवढंच सांगणार आहे, शिके बारो शिबारो तरी चुकीची येते. ओवी कोणती आहे शेवटची आहे का? अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे जी उरले पाईक. आपण काय करतोय महाराज? आता हे हरिपाठ एक देवळं बिवळं बांधले लोकांनी गावाने. मला 3 महिने झाले आता उगाच श्राद्धाचं कीर्तन आहे कस काय अभंग डोक्यात आला. नाही तर मी 3 महिन्यापासून काकडा हरिपाठ सोडून दुसरे अभंग कीर्तनच करीत नाही. फार बंद करून टाकले. 3 करतो रोज, 2 हरिपाठ आणि 1 काकडं. हरिपाठ राहिलंच नाही हो, हरिपाठच नाही. आणि गावात काय म्हाताडे असे इळभर देवळा झोपत्यात आणि हरिपाठा टायमाला घरी निघात्यात. काय टोळ्या. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी इळभर तांगड्या खाजीत उताना पडवते देवळा आणि हरिपाठा टांग. चला आता ते इवळतील. काय पाया पडून सांगतो महाराज, जाऊ द्या तुमची माही वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत बोलू नका. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. या लोकांना समजून सांगल कोण महाराज? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्ही अभ्यास करा. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता तुमच्या कानाला हरिपाठ गोड का लागतो माहिती का? या संगीत ज्या चाली आहे याच्यामुळे तुम्हाला हरिपाठ गोड लागतो. तसं नाहीये. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट हरिपाठ अवघड आहे. हरिपाठ आणि हरिपाठ हा ग्रंथ आहे ना, संप्रदायाचा आत्मा आहे. 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नये. का? 27 अभंग लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. 15 काय बाळ आहे ते. आज 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान हरिपाठ पाठ नाही. पसायदान पाठ नाही. महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला, गाण्यावर नाचत आहे तुमचं पोरग, पण तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता. आणि पोरग जर नाचायला लागलं तर तुमच्या डोळ्याची थोडी कडवली होते का नाही? बोला. दुःखानं नाही, आनंदानं. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तरी तुम्हाला एवढा आनंद होतो. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालंय. या जगात ज्ञानोबराय असे संत आहेत की आईचा आधार नाही ना, बापाचा आधार नाही, कुणाचा प्रेमाचा शब्द नाही, पण ज्ञानोबरायचा हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. कधी हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आता हे 10व्याच्या प्रवचनाला आजपासून करंजीवाले 10व्याच्या प्रवचनाला नदीवर ज्ञानेश्वरी न्यायची नाही, ते बंद करू नका. त्या ज्ञानेश्वरीचा एवढा अपमान आहे त्या 10व्यात. नाही झक मारा ते बुक्का लावणार बावळा टाक्या ज्ञानेश्वरीत बुक्का. ते हारकून इकडं प्रवचन करायला ओवी पाठ करून येऊ द्या ना. मला पाहिलं तरी आमच्याकडं ज्ञानेश्वरी चाकून होते माणूस. ज्ञानेश्वरी बावळा ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं का एखादा टाग्या राहतोच गावात. लिंबाव कावळा दिसला, बाबा बाबा बाबा. बरं बाबा लईच रंगला ना, त्यानं बाबाला खडा आणायचा. बाबा तो खडा नेमका बाबाच्या चष्म्यावर बसला. काय तमाशा. बाबा
बाबाचे पैसे गुतील राहत्या, आता विश्वात वगैरे मग आता काय करायचं. मग ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, तो कावळ्याने बंद करावा इतका खालचा ग्रंथ नाही आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सृष्टीमध्ये जेवढे सायंटिस्ट झाले, टीव्हीचा शोध लागला, मोबाईलचा शोध लावला, मोटरचा शोध लागला, विद्युत मोटरचा शोध लागला, इलेक्ट्रिक मोटरचा शोध लागला, चॅनलचे शोध लागले, पण 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन अजून कोणाला करता आलं नाही. या जगात नाही म्हणत मी, अख्ख्या विश्वात तसा ग्रंथ नाही. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीवर त्याला खंडन का करता? रामायणाची खंडनं झाली, भागवताची खंडनं झाली, शिवपुराणाची खंडनं झाली, पण ज्ञानेश्वरीचं खंडन झालं नाही. का? ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या अमृताने भरलेला सागर आहे, आणि त्या सागरातून तुम्ही किती बादल्या काढल्या तर सागर कधी कमी होत नाही. ओवीस ये नवरस बरवी सागरू. वा वा वा, सागर येतो. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही रोज नवं वाचा, रोज नवा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी आहे ती. हो, आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरी वाचताना तिचं पान कधी जोरात उचकू नये, उचकू नये, थुका लावून उचकू नये. नाही, आणि ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नये. का माहिती आहे तुम्हाला? 22 वर्षाच्या कोवळ्या बाळ त्या पानात नाही, अक्षरात ज्ञान द्यावे, अक्षरात ज्ञान द्यावे. म्हणून ज्ञानोबारायचं स्पष्ट म्हणणं आहे, माझी ज्ञानेश्वरी पाठ करू नका, माझा अक्षर सांभाळा. ज्ञानोबारायने सांगितलं ना तुम्हाला असा 22 पाठ करा. नाही नाही नाही, तुम्ही अक्षर सांभाळा, कारण माझं एक अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. या जगात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच्या तेवढ्या गोष्टी 9033 ओव्यांमध्ये आहे. महाराज मंडळी नीट ऐका, ज्ञानेश्वरीला एकूण ओव्या 9033 आहेत, दृष्टांत 3500 आहेत, शब्द 1.25 लाख आहेत, आणि भाग 2 आहेत, 9 ते 18, 1 ते 9, 9 ते 18, 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 245 आहेत, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहेत, 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 473 आहेत, आपलं 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. काही नाही, काहीच नाही. आणि त्या ज्ञानेश्वरीला डाव्यात नेऊ नका, कारण ते मन इथं होतं. आपण तुम्ही मी कुठे जाऊ द्या, ती काय काळजी करायची नाही. तुम्ही मनाची इच्छा प्रेयशी आहे, तिला बाळ होणार नाही, ती कुमारिका आहे, आणि त्या माये तिची मैत्रीण माया आहे, आणि मायेनं तिघांना जन्म दिलाय, आणि अख्खं जग ह्या तिघांनी पाहिलंय. शब्द आलाय कठीण, ते मूळ, जन्माचं मूळ जरी माया असली तर भजन केल्यावर माया कमी होते. ओवी अशी सुंदर आहे, ढाळे ढाळे केतलेनी. एक वेळे तिथं थोडा एक घोटाळा आलाय. ज्ञानोबराची एक ओवी आहे, ओवी ऐका. पीक पेरलं, वावर ओलंय, पीक पेरलंय, पण त्याचं फळ घ्यायला तुम्हाला 4 महिने थांबावं लागेल. नीट आहे का? बरं, पेरलंय, वावर ओलंय, झाकलंय, पाणी भरलंय, खत टाकलंय, पण पिकाचा फायदा घ्यायला 4 महिने थांबावं लागेल. डायरेक्ट पीक कधी येणार नाही, कारण पेरायची ओवी शेतकरी वर्ग 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे. विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी पेरी, कुकर्माचा राबू करी, असंमांड पाप पिके. काय माणसं म्हणतात त्याचा बाप इतका चांगला होता, पण त्याच्या पोटी नालायक पोरगा का आला, ते घडणार. तुम्ही पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्या व्हावा ही अपेक्षा कधी करू नका. कीर्तनकारानं कीर्तनकाराचा पोर कीर्तनकार व्हावा ही अपेक्षा कधी करू नका. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, ही
याला या जगात एकच माणूस अपवाद आहे, पुढारी. अख्ख्या जगात बाप दमला का पोऱ्या उठला, दुसऱ्याला चान्स नाही. दुसऱ्याने फक्त दुसऱ्याने काही करायचं नाही. आणि दुसरा, ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. 500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर हलक्या हाती. आता तुम्हीच किती दिल्या असतील मनातल्या मनात मला सांगा बरं. ही ओपन दुश्मनी आहे ना, घेणं नाही देणं नाही. 500 शिव्या तर हलक्या हाती खातो मी. पण खरं कुणी जर बोललं नाही तर जगत राहणार नाही. काय नाही राहिलं जगात, काही राहिलं नाही जगात. आता हे दिसतेत नाही एवढे मांडोभर, हे फक्त मेले नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर संपलंय सगळं. का? 2 गोष्टीचा लोक विचार करायला तयार नाही, पाप आणि. कलियुगामध्ये जास्त पाप करणाऱ्याला मार्केट आहे. तुम्ही खरं बोलाल, वढायला बिडी मिळणार नाही. तुम्ही डाव टाका, यशस्वी व्हाल. फक्त डाव टाकीत राहा. एक दिवस डाव अंगलट येणार आणि जेवढी मागं पुढं केली तेवढी जिरणार. कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. कोटी म्हणजे आपली कोटी नाही. आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुडी सापडवली. पण तुम्ही महाराष्ट्रात जेवढे माणसं आहेत कोट्याधीश, कोणत्याही कोटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त हसताना दाखवायचा. हसत नाही तो, हसू शकत नाही. उतरला ना दरिद्री. आणि ते आम्हाला भेटतात कधी कधी. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घरांचा बोंग्या झाला, त्याला काय माहिती. ते आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील. आमच्या महाराज लोकांच्या पायावर पैसे ठुले का त्यांनी येडे बोकांडी घेतलेच. दिले नेत्यात आम्हाला बंगल्यात. महिला म्हणलं 5 कोटीचा नुसता बंगला आहे, त्याचा बंगला. तो झुंबर आहे ना, लाईटचा झुंबर, तो झुंबरच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज असा आहे त्याच्या घरात, अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. आणि टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. 3 कपाट नुसत्या तिला साड्या. जर पावसाळ्यात गेली आणि ते सोफा सेट आहेत ना, ते असे आहेत त्याच्यावर माणूस बसला डायरेक्ट खाली, त्याला वर उचला एक माणूस. आणि मग ते आम्हाला बसतात आमच्यापाशी. महाराज महाराज. आता आपला चहा गुतेल राहतो, काही बोलावतो बिन चहाचं दामटीन आपण कराय. महाराज आता हात बदलन बरं का, नीट पहा माया गो. महाराज पण काय करता महाराज, एकुलते एक पोरग आहे, सारखं पेत आहे, खलास झालं महाराज. येतं काहीच नाही महाराज. एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. काय करता महाराज. हे असं महाराज. मोबाईल बंद करे बरे. म्हणजे माझंच ऐकन, माझाच गेम कर. तुम्ही मनाचं काय घालू नका, आमच्याच ठोकीत राहा. इथं राष्ट्राचं वाटवं झाले.